कर्ज लवकर फेडण्यासाठी या 4 स्मार्ट टिप्स फॉलो करा। नवीन लोन घेताना या 10 चुका अजिबात करू नका। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। आजच्या काळात होम लोन, वाहन कर्ज किंवा पर्सनल लोन घेण्यापेक्षा घेणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे। मात्र कर्ज घेतल्यानंतर दर महिन्याला भरावी लागणारी EMI अनेकांसाठी आर्थिक आणि मानसिक तणावाचे कारण ठरते। पण जर तुम्ही तुमच्या लोनचे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने केल्यास आणि काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास कर्जाचा बोजा कमी करता येतो। तसेच नियोजित वेळेपूर्वी तुम्ही कर्जातून मुक्त देखील होता। EMI म्हणजे काय? EMI म्हणजे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची दर महिन्याला भरायची निश्चित रक्कम, ज्याला सोप्या भाषेत कर्जाचा हप्ता देखील म्हटले जाते। यात एकूण EMI रकमेचा एक भाग मूळ कर्जफेडीसाठी तर दुसरा भाग व्याजासाठी वापरला जातो। EMI प्रामुख्याने 3 घटकावर अवलंबून असते। यात कर्जाची एकूण रक्कम, व्याजदर आणि कर्जाचा कालावधी याचा समावेश होतो आणि या सर्व गोष्टी मिळून EMI ठरवला जातो। यात कर्जाचा कालावधी वाढवल्यास मासिक EMI कमी होते। मासिक खर्चाने नियोजन तुलनेने सोपे राहते, मात्र एकूण व्याजाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढतो। उलट कमी कालावधीचे कर्ज घेतल्यास EMI जास्त असते पण व्याजावर मोठी बचत होते। जास्त EMI की कमी EMI? कर्ज घेताना अनेक जण कमी EMI निवडावी की जास्त याबाबत संभ्रमात असतात। दोन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे वेगवेगळे असतात, त्यामुळे निर्णय घेण्यापूर्वी खालील बाबी समजून घेणे महत्त्वाचे आहे। कर्ज लवकर फेडण्यासाठी 4 स्मार्ट उपाय। 1. नियमित प्रीपेमेंट, बोनस, इन्सेंटिव्ह, एरियर्स किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळाल्यास त्यातील काही रक्कम थेट कर्ज खात्यात जमा करा। वर्षातून एक अतिरिक्त EMI भरल्यास दीर्घकालीन कर्जाचा कालावधी काही वर्षांनी कमी होऊ शकतो। 2. बॅलन्स ट्रान्सफर, समजा दुसरी एखादी बँक कमी व्याज दर देत असल्यास तुम्ही तुमचे कर्ज त्या बँकेत हस्तांतरित करता येते का ते पहा, मात्र प्रक्रिया, शुल्क आणि इतर खर्च आधी समजून घ्या। 3. जास्त डाऊन पेमेंट, कर्ज घेताना शक्य तितकी जास्त रक्कम स्वतःकडून भरल्यास कर्जाची मूळ रक्कम कमी राहते, परिणामी EMI आणि व्याजाचा भार दोन्ही कमी होतात। 4. स्टेप अप EMI, जसा जसा तुमचा पगार वाढतो किंवा उत्पन्न वाढते अशा वेळी तुम्ही EMI मध्ये 5 ते 10% वाढ करण्याचा विचार करा। याला स्टेप अप EMI म्हटलं जातं। यामुळे तुमचा कर्जाचा कालावधी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो। एकापेक्षा जास्त कर्ज असल्यास काय करावे? समजा तुमच्याकडे एकापेक्षा अधिक कर्ज असतील तर सर्वप्रथम ज्या कर्जावर सर्वाधिक व्याज दर आकारला जात आहे ते कर्ज फेडण्याला प्राधान्य द्या। यामुळे दीर्घकालीन व्याजाचा खर्च कमी करण्यास मदत होते। तसेच सर्व EMI वेळेवर आणि नियमितपणे भरल्यास तुमचा क्रेडिट प्रोफाईल अधिक मजबूत होतो आणि भविष्यात कर्ज मिळवणेही सोपे जाऊ शकते। आपत्कालीन निधी, कर्ज लवकर फेडणे ही चांगली आर्थिक सवय असली तरी त्यासाठी सर्व बचत वापरणे योग्य नाही। कोणतीही आर्थिक अडचण असल्यास उपयोगी पडण्यासाठी किमान 6 महिन्याच्या खर्चा इतका आपत्कालीन निधी राखून ठेवणे गरजेचे आहे।